शान हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या ची अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। डोंबिवली तरुण मित्र मंडळातर्फे मोफत वह्या वाटप। प्रतिवर्षीप्रमाणे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी डोंबिवली तरुण मित्र मंडळ आणि साईश ग्रुपतर्फे मोफत वह्या वाटप करण्यात आले। डोंबिवली पश्चिमेकडील गोपी टाकी शेजारी असणाऱ्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी व पालकांनी गर्दी केली होती। यावेळी भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, सागाव सांगर्लीचे माजी सरपंच महेश पाटील आणि साईश ग्रुपचे डायरेक्टर सुजित नलावडे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। यावेळी नलावडे म्हणाले की गेली अनेक वर्ष हजारो विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येत असून सदर कार्यक्रमासाठी विजय बाकाडे, अशोक सिंग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला। आज या ठिकाणी डोंबिवली तरुण मित्र मंडळ आणि साईश ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर्स यातर्फे दरवर्षीप्रमाणे जवळजवळ 1000 मुलांना या ठिकाणी वह्यांचे वाटप करण्यात आलेले आहे। जवळ किमान 7 ते 8000 वह्या या ठिकाणी वाटण्यात आलेल्या आहेत। साईश ग्रुपमध्ये आमचे या कंपनीचे डायरेक्टर महेश पाटील साहेब, तसेच माझे पार्टनर विजय बाकाडे आणि अशोक सिंग आणि आमच्या या मंडळातर्फे, तसेच आमच्या डोंबिवली तरुण मित्र मंडळाचे रजिस्टर आहे। गेली 10-12 वर्ष आम्ही साईश ग्रुप आणि डोंबिवली तरुण मित्र मंडळातर्फे सातत्याने ही कार्यक्रम करत आलेले आहे आणि यापुढे आम्ही जे गरजू विद्यार्थी आहे त्यांना याचा लाभ देत आहोत। डोंबिवलीतील तरुणाचा अनोखा योगासन, चक्क बर्फाच्या लादीवर साजरा केला जागतिक योगा दिन। भारतासह जगातील अनेक देशांमध्ये जागतिक योग दिवस साजरा केला। संपूर्ण देशभरात योग दिनाचा उत्साह दिसून आला। डोंबिवलीत एका तरुणाने तर चक्क बर्फाच्या लादीवर योगासनाचे वेगवेगळे आसने दाखवीत जागतिक योग दिवस साजरा केला। यावेळी शेकडो डोंबिवलीकरांनी हा अनोखा योगा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। राजधानी दिल्लीतील राजपथावर भव्य दिव्य स्वरूपात योग दिनाचा सोहळा पार पडला। राजधानी दिल्लीतील राजपथावर भव्य दिव्य स्वरूपात योग दिनाचा सोहळा पार पडत असतानाच डोंबिवलीतील प्रवीण बानकर याने चक्क 15 मिनिटे बर्फाच्या लादीवर योगासनाच्या वेगवेगळ्या आसन दाखवीत योगासनाचे महत्त्व पटवून दिले। प्रवीण हा गेली 17 वर्षापासून योगासनाचे धडे घेत असून त्याने दिलेल्या माहितीनुसार बर्फावरील योगामुळे अधिकाधिक मनशांती लाभत असून मुलांमध्येही एकाग्रता येऊ शकते। ये जो आइस लैब्स का हमारा जो इवेंट है वो काफ़ी बेहतरीन है और देखने लायक है, साहसी है और हम 17 साल से इस फील्ड में है, योग क्षेत्र से जुड़े हुए हैं और आज भारत में आज योग दिन मनाया जा रहा है और हम बहुत ही खुश हैं कि आज हमें यहाँ पे आइस योगा प्रेजेंट करने का मौका मिला है। इससे क्या होता है कि फ्लेक्सिबिलिटी बच्चों में तो होती है आसन करने से, और बर्फ़ के ऊपर आसन करने से बॉडी में एक प्रकार की एंड्योरेंसी बॉडी को मिलती है और बच्चों में कंसंट्रेशन लेवल बढ़ता है बच्चों में। कल्याणात स्कायवॉकचा पत्रा कोसळून पदचारी जखमी। कल्याण डोंबिवली महापालिकेने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या स्कायवॉकचा पत्रा कोसळून एक पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी कल्याणात घडली। कल्याण पश्चिमेतील बसथांब्यासमोरील स्कायवॉकच्या खालच्या बाजूचा अक्रिलिक शेडचा पत्रा आज दुपारी 4:30च्या सुमारास अचानक कोसळल्याने शंकर येवले हे पादचारी गंभीर जखमी झाल्याने एकच खळबळ उडाली होती। जखमी येवले यांना नागरिकांनी तात्काळ महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। सदर स्कायवॉकचे यापूर्वीही 2दा शेड पडून खाली उभे असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे। तसेच याच स्कायवॉकला 4 ते 5 वेळा आग लागल्याचा प्रकार घडला आहे। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।